खरं म्हणजे मला वाईट वाटतं, की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे बोलायचे किंवा काही कृती करायचे त्याला संपूर्ण भारतामध्ये फॉलोईंग मिळायचं. म्हणजे त्याच्याप्रमाणे अनुकरण केलं जायचं. आणि त्याच शिवसेना प्रमुखांचे नातू आदित्य ठाकरे आता दिल्लीतून मिळालेल्या माहितीनुसार म्हणजे तिकडे राहुल गांधी ज्याप्रमाणे प्रेझेंटेशन देतात, त्याप्रमाणे मुंबईमध्ये आदित्य ठाकरे प्रेझेंटेशन देतात. म्हणजे आता आदित्य ठाकरेंना राहुल गांधीची कॉपी करावीशी वाटली. आणि खरं जर पाहिलं तर या मतदार याद्यामध्ये बीएलओ तयार करतात आणि बीएलओ तयार केल्यानंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याचा अधिकार प्रत्येक बूथ लेवल एजंटला असतो, प्रत्येक पक्षाच्या. म्हणजे मतदार यादी जाहीर केल्या जाते, अंतिम केल्या जात नाही. आणि त्यामध्ये प्रत्येकाचा जर अभ्यास असला तर निश्चितच आक्षेप घेता येतो. आणि एक प्रश्न मला समजला नाही की वरळीमध्ये गेले. अ, आदित्य ठाकरेंनी खरं म्हणजे अभ्यास त्यांच्या घराच्या जवळ असलेल्या बेहरामपाड्यातही करायला पाहिजे होता. किंवा भेंडी बाजार, मोहम्मद अली रोड, डोंगरी, नागपाडा, माझगाव, कुर्ला, सायन, भांडूप, बेहरामपाडा, जोगेश्वरी, गोरेगाव मधला काही भाग, मालाड, चेंबूर, गोवंडी, वडाळा हं. इथला पण अभ्यास करा ना. कारण की अनेक ठिकाणी त्या बेहरामपाड्यामध्ये किती बांगलादेशी राहतात हेही तुम्हाला दिसून येईल. आणि म्हणून आज अशी परिस्थिती आहे, राहुल गांधींनाही माहित आहे की आपण सातत्यानं हारतो आणि भविष्यातही हारणार आहे. लोकांनी आपल्याला नाकारलेलं आहे. आणि मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एवढी खात्री उद्धवजीची आणि आदित्य ठाकरे यांची झालेली आहे की आपण हरणारच आहे. हं. विरोधकाची झालेली आहे. आणि त्यामुळं अगोदरपासूनच मतदार हं. याद्याचा घोळ, ईव्हीएमचा घोळ, घोळ या सगळ्या गोष्टीवर रडणं सुरू केलं.